अमरावती महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसची स्थिती काय? काँग्रेस ज्या प्रकारे लढत आहे आपल्यासोबत माजी पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमतीताई ठाकूर आहे. जाणून घेऊया काय त्यांच्या प्रतिक्रिया. काँग्रेसची काय स्थिती आहे, किती उमेदवार लढत आहे? आता तुम्हाला सगळं काय माहिती आहे, किती उमेदवार आहे, काय आहे. काही ठिकाणी आमची 9 ठिकाणी आमची उबाटासोबत आमची त्या ठिकाणी आघाडी आहे. बाकी ठिकाणी आम्ही आमचे लढतो आहोत. राहिला विषय काय सुरू आहे, तर शांती में क्रांती सुरू आहे. आमचे काही कोणाचे डिफरन्सेस नाही आहे. चांगल्या प्रकारे काम सुरू आहे. हाऊस टू हाऊस प्रचार सुरू आहे, जसं सगळं बघताय. आता ज्यांच्याकडे पैशाची उत्मात आहे ते गोंधळ घालताना तुम्हाला दिसत आहेत. पण आमचं आहे ते शांततेत सुरू आहे. महापालिकेमध्ये काँग्रेसला जर बहुमत मिळालं नाही तर कोणासोबत युती करून सत्ता स्थापन करणार? नाही, जे सेक्युलर वोट्सचे असतील त्यांच्यासोबतच आम्ही बसू. सेक्युलर विचारांचे जे लोक आहेत त्यांच्यासोबत आम्ही बसू शकतो. एमआयएम सोबतही बसणार? आता ते आत्ताच मी कसं काय बोलायचं, ते नंतर आमचे प्रदेश अध्यक्ष वरचे लोक आम्हाला परवानगी देतात नाही देत, हे आता नाही काय बोलणार. तर काँग्रेसच्या शासनमध्ये महापालिकेमध्ये जे विकास झाला आणि मागे बीजेपीचं शासन होतं त्यावेळेस असं झालं का आता हे 4 वर्षाचा जो गॅप पडला यामुळे लोकप्रतिनिधी आणि हा जो गॅप पडला जनता? नाही नाही, मागे काँग्रेसचं नव्हतं, मागे बीजेपीचं होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रशासन होतं आणि गॅप म्हणजे प्रशासन कोणाचं आहे, जे सत्तेत आहे त्यांचं आहे, तर ते त्यांची दादागिरी करत होते, ठेकेदारी करतायत. कचरा डेपो आहे असो, सुव्यवस्था असो, बाल गुन्हेगारी असो, या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तर त्याला आळा जर घालायचा असेल तर काँग्रेसच एकमेव तुमच्यापाशी उपाय आहे. नवनीत राणा म्हणतात काँग्रेस म्हणजे मुसलमान, जागोजागी मंचावर सभा घेऊन सांगतात. नाही, आम्ही म्हणजे सगळं काही, ज्या ज्या गोष्टी संविधानात आहे ते सगळं आम्ही. हो, आम्ही म्हणजे हिंदू, आम्ही म्हणजे मुसलमान, आम्ही म्हणजे आदिवासी, आम्ही म्हणजे मातंग समाजाचे, आम्ही म्हणजे बौद्ध समाजाचे, आम्ही म्हणजे ख्रिश्चन समाजाचे, अजून कोणते समाज त्या संविधानात असतील ते सगळे आम्ही. काही हरकत नाही त्यांनी म्हणायला. आम्हाला आम्हाला म्हणतायत ते बिलकुल म्हणत राहावं म्हणा. एक शेवटचा प्रश्न आहे, जे राजकीय चित्र दिसत आहे जो आजपर्यंत अमरावतीच्या इतिहासात निवडणुकीमध्ये बघायला नाही मिळत, दोन दोन पक्ष आणि जे पक्ष विरोधात म्हणजे सत्तेमध्ये आहे, ते सुद्धा प्रचार विरोधात करतात. काही लोकांनी अमरावतीचं वातावरण खराब केलेलं आहे. काही लोकांनी या महाराष्ट्राचं वातावरण, देशाचं वातावरण पण खराब केलेलं आहे. आणि ते लोक इथे एका स्टेजवर बसतात आणि मग एक दुसऱ्याच्या झिंजोट्या ओढतात. याला काय अर्थ नाहीये. कोण कोणाच्या पक्षात, कोण कोणचं काय. कालचं आदरणीय अजितदादांचं पण स्टेटमेंट काय मला आवडलेलं नाही आहे. इनफॅक्ट आवडलं आहे की आपण जातीवादी तेढ करणाऱ्या लोकांना आपण त्या ठिकाणी धडा शिकवला पाहिजे. पण मग त्यांनी सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे आणि मग आमच्यासोबत आलं पाहिजे आणि मग आपण त्यांना धडा शिकवू शकू. एकीकडे असं बोलायचं, सेक्युलर वोट्सवर डोरे टाकायचे आणि दुसरीकडे त्यांच्यासोबत सत्तेत बसायचं, असं नाही चालत.